नमस्कार मंडळी, आज आपण खिचडी बनवूया। खिचडी म्हटली की घरात सगळ्यांची आवडती खिचडी असते। लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना खिचडी ही खूप छान आवडते। कोणी उपास पकड म्हटला की उपास पकडत नाही, पण ज्याचा उपास असेल तो राहतो बाजूलाच आणि सगळेजण खिचडीसाठी ताट पुढे करतात। तर अशाच आपल्या लाडक्या अशा सर्वांच्या खिचडीची अशी आपण रेसिपी बघूया। खिचडी बरोबर दहीही खूप छान लागते खायला, त्याचबरोबर कुरुम असे वेफरही खूप छान लागतात। चला तर आपण आता खिचडीची रेसिपी बघूया। खिचडी तयार करण्यासाठी मी तेलामध्ये प्रथम थोड्याशा मिरच्या तडतडून दिल्या आहे। आता आपल्याला त्यात साबुदाणे ॲड करायचे आहे। बघा, व्यवस्थित प्रमाणे आपण साबुदाणे ॲड करून घेतलेले आहे। आता हा साबुदाणा आपल्याला नीट व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, आपला साबुदाणा हा कढईला लागला नाही पाहिजे खाली। आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकलेला आहे, परत उकडलेले बटाटेही ॲड केलेले आहे, परत मी शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठही टाकलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित प्रमाणे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली खिचडी टेस्टी आणि खूप छान लागेल। ही खिचडी खूप छान आणि टेस्टी लागते आणि उपासाची म्हटली की खूपच छान। उपासाच्या दिवशी खिचडी ही खूपच छान टेस्टी लागते। बघा, या प्रकारे आपल्याला खिचडी व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे, हलवून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे आणि काळजीपूर्वक आपल्याला हलवायचे आहे खाली, जेणेकरून आपली खिचडी कढईला चिटकता कामा नये। बघा, या प्रकारे आपण खिचडी तयार करत आहोत। बघा, किती छान अशी आपली खिचडी तयार होत आहे। बघा बरं, आता आपण ही खिचडी 5 मिनिटासाठी वाफवून देऊया। 5 मिनिटानंतर बघा, आपली खिचडी वाफल्यानंतर किती छान प्रकारे हे मोकळी आणि सुटसुटीत तयार होणार आहे। बघा, आपली खिचडी ही खाण्यासाठी रेडी झाली आहे। बघा, आपली खिचडी किती मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे आणि खिचडी ही किती छान प्रकारे शिजली आहे। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्हीही आज घरी खिचडी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर